So as we are going to discuss today dehydrohalogenation of alkyl halide, इकडे लक्ष द्या. It is a type of elimination reaction. कसली रिएक्शन आहे? आणि ही आपण 11वीला बघितलेली आहे प्रिपरेशन ऑफ अल्किन मध्ये. कशामध्ये बघितली आहे? आठवते का? अल्किनचे प्रिपरेशन साठी मोस्टली आपण एलिमिनेशन रिएक्शन कॅरी आउट करतो. कसले रिएक्शन कॅरी आउट करतो? बरं. Dehydrohalogenation of alkyl halide is a kind of which reaction? Dehydrohalogenation is a kind of elimination reaction. It is a kind of what? Elimination reaction. See, this is a kind of which reaction? Elimination. जरा सगळ्यांनी तर लक्ष द्यायचं आणि प्रॉपरली लक्ष द्यायचं कारण ह्या रिएक्शन खूप 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 इम्पॉर्टंट आहे. समजायला पाहिजे. तर आपण एक रूल बघणार आहे, सेटझेप्स रूल. कसला रूल बघणार आहे? That is very important and this rule is applied for every elimination reaction. ज्या काही एलिमिनेशन रिएक्शन होतात मोस्टली त्यामध्ये तो फॉलो होत असतो. सगळ्यात बेसिक बघूया आपण. आपण एखादा अल्किल हॅलाइड घेतो. काय घेतो? अल्किल हॅलाइड. इथं हायड्रोजन असतं, इथं काय असतं? हॅलोजन असतं. ठीक आहे. ह्या अल्किल हॅलाइडला आपण कशाबरोबर ट्रीट करतो? अल्कोहोलिक KOH. कशाबरोबर ट्रीट करतो? कशाबरोबर ट्रीट करणार आहे? अल्कोहोलिक KOH. एक लक्षात घ्या, जेव्हा आपण ऍक्वस KOH घेतो ना, काय घेतो? सबस्टिट्यूशन होते. अल्किल हॅलाइड मध्ये ऍक्वस KOH घेतलं तर काय होतंय? ऍक्वस KOH घेतलं तर काय होतंय? सबस्टिट्यूशन. अल्कोहोलिक KOH घेतलं तर काय होतंय? एलिमिनेशन. सगळ्यात कन्फ्युजिंग पॉइंट. का? आता आपण स्टार्टिंग बघतोय. जसं आपण अल्कोहोल फिनॉल्सला जातो, अल्डिहाइड कीटोन्सला जातो, हे विसरलं जातं. आपल्याला लक्षात येत नाही की अल्कोहोलिक KOH ला काय करायचं आणि ऍक्वस KOH ला काय करायचं. लक्षात ठेवा, मी काय म्हटलं? ऍक्वस KOH ला काय होणार आहे? सबस्टिट्यूशन. ऍक्वस KOH ला आणि अल्कोहोलिक KOH ला एलिमिनेशन. ऍक्वस KOH ला ऍक्वस KOH ला ऍक्वस KOH ला अल्कोहोलिक KOH ला. समझ में आ रहा है? ठीक. हा अल्किल हॅलाइड आहे आणि अल्किल हॅलाइड मध्ये किंवा कोणत्याही एखाद्या कंपाऊंड मध्ये जिथं फंक्शनल ग्रुप आहे, काय आहे? ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप जॉईन आहे तो कोणता कार्बन असतो तर अल्फा. ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे, हॅलोजन इज अ फंक्शनल ग्रुप. हॅलोजन इज अ, सो ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप इट इज अ अल्फा. त्याच्या बाजूच्या कार्बनला काय म्हणणार आहे? इथं बीटा मी एकच दाखवलंय. बीटा एक पेक्षा जास्त पण असू शकतात. बीटा एक पेक्षा जास्त पण असू शकतात. मग एलिमिनेशन आहे. एलिमिनेशनला होतंय काय? एलिमिनेशनला काय होतंय? हे बघा, ह्या कार्बन आणि हॅलोजन मध्ये हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. त्यामुळे हे जे काय बॉन्ड आहे ह्याच्याकडे शिफ्ट होतो. आणि या कार्बन आणि हायड्रोजन मध्ये हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते आणि कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. त्यामुळे हा बॉन्ड इथं काय होतो? शिफ्ट. समजलं काय झालं? म्हणजे हा हायड्रोजन काय म्हणून बाहेर पडणार आहे? प्लस. आणि हा हॅलोजन जो आहे हे दोन्ही शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेतलं त्यावरती चार्ज काय येणार आहे? मायनस. येते का लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? ह्या पेअर्ड कडे कोणाकडे येणार आहे? मायनस. आणि इथे शिफ्ट झाल्यावर काय येणार आहे तर प्लस. सो इथं काय होणार आहे? अल्कोहोलिक KOH आणि काय करायचं? हीट. सो इथं C सिंगल बॉन्ड C, इथं पण सिंगल बॉन्ड C आणि इथं काय येणार आहे? आलं का डबल बॉन्ड? कसं आलं समजतंय मैत्र्या? कसं समजतंय मैत्र्या? बघा, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, ह्यावरती निगेटिव्ह आला. ठीक आहे. हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, पाय बॉन्ड आला आणि ह्याच्यावरती गेला प्लस. मग तुमचा अल्किल हॅलाइड कशामध्ये कन्वर्ट झाला? अल्किन. बरं, के काय असतंय? प्लस. आणि OH काय असतंय? के काय असतंय? आणि OH काय असतंय? मग के प्लस एक्स मायनस काय देणार आहे? के प्लस एक्स मायनस KX. H प्लस OH मायनस H2. सो याचं नाव काय येणार आहे? अल्किन. क्या नाम है? क्या नाम है? समझ में आया कैसे बना है अल्किन? सबसे बेसिक देखेंगे अभी. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br. सो याचं नाव काय आहे? इथाइल ब्रोमाइड. काय नाव आहे? काय नाव आहे? इथाइल ब्रोमाइड. ह्या इथाइल ब्रोमाइडला हा कार्बन जो आहे हा कसला कार्बन आहे? अल्फा. त्याच्या बाजूचं कार्बन काय असणार आहे?
मी तुम्हाला काय म्हटलं, अल्फा कार्बन मधून कोण रिमूव्ह होतो, फंक्शनल ग्रुप. अल्फा कार्बन मधून कोण रिमूव्ह होतो, सो अल्फा कार्बनला काय रिमूव्ह झाला, फंक्शनल ग्रुप. आणि बीटा कार्बन मधला काय रिमूव्ह झाला, हायड्रोजन. मग इथला हायड्रोजन आणि इथला ब्रोमीन निघाला, तर इथं काय येणार आहे, हायड्रोजन निघाला म्हणून CH2, तो पुढे शिफ्ट होणार, त्यातला बॉन्ड डबल बॉन्ड CH2 प्लस काय येणार आहे KBr प्लस काय येणार आहे H2O. हा कोण फॉर्म झाला, इथ इथ. काय फॉर्म झाला, काय फॉर्म झाला, काय फॉर्म झाला, लक्षात येते मी काय सांगतेय, यस ऑर नो, यस ऑर नो. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. परत हा CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3, इथं Cl घेऊया. हा सेकंडरी कार्बन आहे, ठीक आहे, नो इश्यू. इथं एलिमिनेशन पटकन होत असते. प्रायमरी अल्किल हॅलाइड पेक्षा सेकंडरी अल्किल हॅलाइडला एलिमिनेशन पटकन होतं, आणि सेकंडरी अल्किल हॅलाइड पेक्षा टर्शरी अल्किल हॅलाइडला एलिमिनेशन काय होत असतं, पटकन होत असतं. ठीक आहे, फाईन. हा सेकंडरी अल्किल हॅलाइड आहे, ह्याला म्हणतो आपण आयसोप्रोपिल. काय आयसोप्रोपिल, आयसोप्रोपिल क्लोराइड. काय नाव याचं, काय नाव याचं, आयसोप्रोपिल क्लोराइड. काय नाव याचं, आयसोप्रोपिल क्लोराइड. या आयसोप्रोपिल क्लोराइडला आपण कशाबरोबर ट्रीट करणार आहे, अल्कोहोलिक KOH आणि हिट करायचं. मी काय म्हटलं, ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे तो कसला कार्बन असतो, ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे तो कसला कार्बन असतो, अल्फा. ठीक आहे, म्हणजे हा कार्बन कसला कार्बन असणार आहे, अल्फा. ह्या अल्फा कार्बनला जॉईन असणारे जे काही कार्बन आहेत, मग इथं किती बीटा आहेत, हा बीटा आणि हा बीटा, दोघांना बीटा बीटाच टाकला, कारण इथले जे बीटा आहेत ते सिमेट्रिकल बीटाज आहेत. कसले बीटाज आहेत, सिमेट्रिकल बीटा. म्हणजे त्या कार्बनला नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम अटॅच काय आहे, सेम. त्या कार्बनला नंबर ऑफ हायड्रोजन अटॅच काय आहे, त्या कार्बनला नंबर ऑफ हायड्रोजन अटॅच काय आहेत, वेगळे नाही, नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम काय आहे, सेम. त्यामुळे ते दोन्ही बीटा बीटा. मग इथला हायड्रोजन रिमूव्ह केला का, इथला कोणतरी एकच, इथला किंवा इथला रिमूव्ह करू शकतो. मग काय होतं बघूया परत. ठीक आहे, ह्या साईडच्या बीटाचं काढते. हा CH3 सिंगल बॉन्ड CH, कारण इथला काय रिमूव्ह झाला, हायड्रोजन, आणि इथला काय रिमूव्ह झाला, हायड्रोजन. म्हणजे इथं काय येणार आहे, डबल बॉन्ड. इथं काय येणार आहे, CH2 प्लस इथं काय येणार आहे KCl प्लस इथं काय येणार आहे H2O. ह्याचं नाव काय सांगा, प्रोपीन. काय नाव याचं, काय नाव याचं, काय नाव याचं, समजलं प्रोपीन कसं फॉर्म झालं, यस ऑर नो, समजलं का प्रोपीन कसं फॉर्म झालं. ओके, फाईन. आता नेक्स्ट बघूया, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CHI सिंगल बॉन्ड CH3, ह्याचं नाव काय सांगा, सेकंडरी ब्युटिल आयोडाइड. काय नाव याचं, IUPAC नेम 2-आयडो. काय 2-आयडो, 2-आयडो काय असणार आहे, ब्युटेन. 2-आयडो काय असणार आहे, 2-आयडो काय असणार आहे, ब्युटेन. बरं, आता ज्या कार्बनला हॅलोजन जॉईन आहे तो कोण आहे, अल्फा. हॅलोजन कोण पण असतं, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन. सो ज्या कार्बनला हॅलोजन आहे तो काय असणार आहे, अल्फा. त्याच्या बाजूचे जे दोन कार्बन आहेत बीटा, पण इथं दोन्ही बीटा सेम असणार आहेत का, का, कारण एका कार्बनला 2 हायड्रोजन आहे आणि एका कार्बनला, मग काय करायचं, ह्याला म्हणूया बीटा 1 आणि ह्याला म्हणूया बीटा 2. तुम्ही उलट पण करू शकता, ह्याला बीटा 1 त्याला बीटा 2, वेगवेगळ्या असायला पाहिजे. समजते का, असं नाही की हायड्रोजन कमी आहे त्यालाच बीटा 1, हायड्रोजन जास्त आहे त्यालाच बीटा 2, काही संबंध नाही. आपल्याला समजायचंय की दोन वेगवेगळे आहेत. मग दोन वेगवेगळे आहेत तर दोन वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज येतात. पहिला आपण कशाबरोबर रिएक्ट करतो, अल्कोहोलिक KOH. कशाबरोबर रिएक्ट करतो, कशाबरोबर रिएक्ट करतो, अल्कोहोलिक KOH. आता अल्कोहोलिक KOH बरोबर जर आपण रिएक्ट केलं तर आपल्याला मिळतं काय बघा. हा एक पॉसिबिलिटी आहे की हे बघा, कधीही अल्फा कार्बन पासूनच हॅलोजन रिमूव्ह होणार आहे.
कधीही अल्फा कार्बन पासूनच एका केसमध्ये बीटा 1 पासून हायड्रोजन रिमूव्ह होणार आणि एका केसमध्ये बीटा 2. म्हणजे एक पॉसिबिलिटी काय असणार आहे, CH3 सिंगल बॉन्ड, इथं काय येणार आहे CH, बीटा 1 पासून काढलं, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड काय येणार आहे CH3, ह्याचं नाव काय येणार आहे ब्यूट डॅश 2 डॅश ENE, कारण हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा काय तर फोर्थ. आलं लक्षात, येस ऑर नो? ठीक आहे. आता परत दुसरा प्रोडक्ट जो असणार आहे, अल्फा पासूनच हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे, पण बीटा 2 पासून काय रिमूव्ह होणार आहे हायड्रोजन, बीटा 2 पासून काय रिमूव्ह होणार आहे हायड्रोजन. सो इथं काय येणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, ह्याचं नाव काय आहे ब्यूट डॅश 1 डॅश ENE, प्लस इथं काय येणार आहे KI, प्लस इथं काय येणार आहे H2O. दोन प्रोडक्ट मिळाले. तुम्ही म्हणणार दोन प्रोडक्ट कसं मिळू शकतात जर एकच मॉलिक्यूल आहे. मी याचं उत्तर तुम्हाला खूप आधी दिलेलं आहे. मी म्हटलंय तुम्हाला आपण कोणतेही रिएक्टंट जेव्हा घेतो तर त्याला आपण काय कन्सिडर करतो, तो किती मोल आहे, 1 मोल. 1 मोल म्हणजे किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार आहे त्याचे 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स. त्या 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स मध्ये कोणतरी जास्त प्रमाणात एक फॉर्म होईल आणि कमी प्रमाणात एक फॉर्म होईल, मेजर आणि मायनर. मग जास्त प्रमाणात कोण फॉर्म होणार आणि कमी प्रमाणात कोण फॉर्म होणार, हे कोणत्या रूलनं दिलं जातं, सेट-जेव्स रूल. कसला रूल, कसला रूल, कसला रूल, सेट-जेव्स रूल. कसला रूल, सेट-जेव्स रूल काय म्हणतं की ज्याच्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस, ज्याच्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस अल्काइल ग्रुप्स काय असतील जास्त, ज्याच्या ज्याच्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस अल्काइल ग्रुप्स काय असतील तो मेजर, तो काय, तो अल्काइल ग्रुप मोठा असू दे किंवा छोटा काय फरक पडणार नाही. मला माहिती तुम्हाला हे नाही समजलं तरी पण एकदा रूल समजावते आणि मग ते कॉन्सेप्ट समजावते की अल्काइल ग्रुप्स म्हणजे काय असतात ते. ठीक आहे, इथे बघा हा C डबल बॉन्ड काय आहे C, ह्याची किती व्हॅलेन्सी राहिली 4, इथं अल्काइल ग्रुप, इथं अल्काइल ग्रुप. जर एखादा अल्किन असा फॉर्म होतोय की ज्याला 4ही अल्काइल ग्रुप्स आहेत, मग ते अल्काइल ग्रुप सेम असू देत किंवा वेगळे, पण अल्काइल ग्रुप्स असायला पाहिजे. त्याची फॉर्म होण्याची प्रायोरिटी सगळ्यात काय असते जास्त, फॉर्म होण्याची प्रायोरिटी जास्त आहे म्हणजे तो पटपट फॉर्म होणार. तो पटपट फॉर्म होणार असणार म्हणजे तो मेजर प्रोडक्ट असणार आहे. काय असणार आहे तो, काय असणार आहे तो, काय असणार आहे तो. त्यानंतर येतं बघा RCH डबल बॉन्ड C, इथं R इथं R. बघा इथं 4 अल्काइल ग्रुप्स होते, इथं 3 अल्काइल आणि 1 हायड्रोजन आहे. दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे RCH डबल बॉन्ड C, इथं R आणि इथं काय येणार आहे तर H. काय झाले अल्काइल ग्रुप कमी होत येत आहेत. परत RCH डबल बॉन्ड C, इथं H इथं H. परत HCH डबल बॉन्ड C, इथं H इथं H. येते का लक्षात. सेट-जेफ काय म्हणतो, सेट-जेफ म्हणतो की तुम्हाला जेव्हा 2 बीटा कार्बन्स आहेत, बीटा हायड्रोजन्स असणार आहेत, तर त्यामध्ये असा मेजर प्रोडक्ट असणार आहे की ज्याच्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस अल्काइल ग्रुप काय आहेत जास्त. आता ह्याला बघूया जरा अल्काइल ग्रुप कसे जास्त आहेत ते. हे बघा हा जो स्ट्रक्चर आहे हे C डबल बॉन्ड C आहे ना, हा C डबल बॉन्ड C आहे, येस नो. हा इथं बघा हा C डबल बॉन्ड काय आहे C, ह्याला काय आहेत हायड्रोजन, किती हायड्रोजन आहेत, ठीक आहे हा CH आहे ना, म्हणजे ह्याला एक काय आहे हायड्रोजन, मग हा अल्काइल ग्रुप झाला CH3 CH. मी तुम्हाला म्हटलं ना अल्काइल ग्रुप म्हणजे काय असतंय, अल्केनचा एक हायड्रोजन ॲटम काय झालेला असते तर कमी झालेला असते. म्हणजे इथं कोण आहे सांगा CH3 सिंगल बॉन्ड CH2 डॅश. म्हणजे ह्या केस मध्ये किती अल्काइल ग्रुप आहे, एक. आता वरती बघूया, हा बघा हा C डबल बॉन्ड आहे ना, हा C डबल बॉन्ड C, HH आहे ना,
म्हणजे इथं एक H, इथं एक H, इथं एक मिथाइल ग्रुप आणि इथं एक काय आहे तर मिथाइल ग्रुप. किती अल्काइल ग्रुप आहेत? 2. हे बघा, अल्काइल ग्रुप सेम असायला पाहिजे गरजेचं नाही. इथं इथाइल आहे तर तिथं पण इथाइल असायला पाहिजे असं नाही. कोणताही अल्काइल ग्रुप जो आहे तो काय असायला पाहिजे? जास्त. काय असायला पाहिजे? मग कोणामध्ये अल्काइल ग्रुप जास्त आहेत? ब्यूट 2 किंवा ब्यूट 1 कोणामध्ये जास्त आहेत? मग मेजर कोण असणार आहे? ज्याच्याकडे अल्काइल ग्रुप जास्त आहेत तो काय असणार आहे तर मेजर प्रोडक्ट. म्हणजे हा काय असणार आहे? मेजर. आणि हा काय असणार आहे? माइनर. अब तुम बोलोगे मैम हम लोग ये कैसे ढूंढेंगे, हम लोग को तो समझ में नहीं आता अल्काइल ग्रुप कैसा निकालना है. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये असं होतंय की माहितच नसतं अल्काइल ग्रुप कसे ड्रॉ करायचे, कारण स्ट्रक्चर आपल्याला तेवढे समजलेले नसतं. मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. 2 बीटा आहेत, ज्या बीटाकडे नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स कमी आहेत, ज्या बीटा कार्बनकडे तिथून हायड्रोजन रिमूव्ह केला तिथून, तर आपोआप कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस अल्काइल ग्रुप काय असतात तर काय म्हटलं मी तुम्हाला? सांगा मला आणि एकदा. काय म्हटलं मी तुम्हाला? परत एकदा. हा आपल्याकडे 2 बीटा आहेत. हा बीटा 1 आणि हा काय तर बीटा 2. असा कार्बन ज्याला नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम पहिल्यापासून काय आहेत कमी, काय आहेत तिथून हायड्रोजन रिमूव्ह केला तिथून, तर आपल्याला आपोआप अल्किल ग्रुप्स काय मिळतात? तर आपल्याला आपोआप अल्किल ग्रुप्स काय मिळतात? बघा असंच झालंय का? बघा असंच झालंय का? हा बीटा 1 आहे ना, इथला हायड्रोजन रिमूव्ह केलाय ना, इथला हायड्रोजन रिमूव्ह केल्यानंतर काय बनवला? अल्किल ग्रुप्स काय आले? लिहून घ्यायचं नंतर ना. ज्या बीटा कार्बनकडे नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स काय असतात कमी, तिथून हायड्रोजन रिमूव्ह केला तर तो जो अल्किन आहे तो मेजर असतो. तर तो जो अल्किन है तो काय असतो? तर तो जो अल्किन असतो तो काय असतो? समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? यस और नो? सो हु इज योर मेजर? हु इज द मेजर? हाँ मैंने लिख दिया पहले सही. ब्यूट 2 इज अ मेजर एंड ब्यूट 1 इज अ. समझ में आया? यस और नो? ठीक आहे. अजून 2 एक्झाम्पल बघूया मग लिहून घेऊया. ठीक आहे. इथं बघा. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. CH3 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CH3 इथं काय घेऊया तर BR. ह्याचं नाव काय सांगा? ह्याचं नाव काय सांगा? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. काय नाव आहे याचं? काय नाव आहे याचं? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. आता टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड मध्ये हा अल्फा कार्बन आहे, त्याला हायड्रोजन किती आहेत? बीटा हायड्रोजन किती आहेत? इधान बीटा हायड्रोजन किती आहेत सांगा? 3 आहेत. हा बीटा, हा पण बीटा, हा पण बीटा आणि हा पण बीटा, आणि वेगळे काय नाहीत बीटा, हे सगळे बीटाच आहेत. सगळे का? नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम काय आहेत? मग कुठून पण हायड्रोजन रिमूव्ह केला तर आपल्याला एकच प्रोडक्ट मिळणार आहे. कोणाबरोबर ट्रीट करणार? अल्कोहोलिक केओएच. काय करायचं? हीट. सो इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 डबल बॉन्ड काय येणार आहे? CH2 प्लस काय येणार आहे? KBr प्लस काय येणार आहे? H2O. ह्याचं नाव काय सांगा? 2 डॅश मिथाइल 2 डॅश प्रोप डॅश 1 डॅश ENE. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. सेकंड पोझिशनला मिथिल आहे. 2 डॅश मिथाइल प्रोप डॅश 1 डॅश 2 डॅश मिथाइल प्रोप डॅश 1 डॅश. हा आपला काय असणार आहे? मेजर मायनरचा संबंध येतो का इथं? का सगळे बीटा काय होते सेम. याचा आयुपीसी नेम काय असणार आहे सांगा? आयसोब्युटिलिन, कारण हा आयसोब्युटेनच्या भावबंडामध्ये आहे. का सांगा? जर मी इथला ब्रोमीन काढला, इथला ब्रोमीन आणि हायड्रोजन लिहिला तर काय बनतंय? आयसोब्युटेन. काय बनतंय? काय बनतंय? आयसोब्युटेन. ठीक आहे. मी अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देते. ठीक आहे, तुम्ही त्यावरनं काढा. बरं मीच एकदा सांगते. ह्या केसमध्ये सांगा, ह्याला अल्कोहोलिक केओएच बरोबर ट्रीट केलं तर काय होणार आहे?
हा कसला कार्बन आहे? अल्फा. हा ह्याला बीटा 1 म्हणूया, ह्याला पण बीटा 1. का म्हटलं बीटा 1 सांगा दोघांना? पण हा मग मला आता तुम्ही डायरेक्टली सांगा की कोणत्या कार्बन पासून हायड्रोजन रिमूव्ह केलं की तुम्हाला मेजर प्रोडक्ट मिळणार? बीटा 1 का बीटा 2? बघूया. ठीक आहे. इथं काय येणार आहे? परत 2 प्रोडक्ट मिळणार ना आपल्याला. एक बघा हा, CH3 सिंगल बॉन्ड. हा CH2 चं काय होणार आहे? CH2 चं काय होणार आहे? CH डबल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH3, सिंगल बॉन्ड CH3. ठीक आहे, फाइन. दुसरं काय असणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड C. इथला हायड्रोजन रिमूव्ह करा, इथला किंवा इथला. शौर्य प्लीज इथे लक्ष द्या बेटा. इथं काय येणार आहे? परत CH3 डबल बॉन्ड काय येणार आहे? CH2 प्लस बाहेर काय पडणार? Ki प्लस बाहेर काय पडणार? H2. त्याचं नाव काय येणार आहे? 2 डॅश मिथाइल, 2 डॅश मिथाइल ब्यूट डॅश 2 डॅश ENE. ह्याचं नाव काय येणार आहे? 2 डॅश मिथाइल ब्यूट डॅश 1 डॅश ENE. Who will be the major? You tell me now. Who will be the major? Who will be the major? ब्यूट. बिकॉज सी ह्या कार्बनला किती अल्काइल ग्रुप आहेत? 2 आणि इथं एक, असे 3 झाले. ह्या केसमध्ये ह्या कार्बनला इथं 2 हायड्रोजन आहेत आणि इथं 2 अल्काइल ग्रुप आहेत. समजलं का? म्हणून हा काय असणार आहे? मेजर. आणि हा काय असणार आहे? समजलं? येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? So the next we are going to discuss is reactivity. Third chemical property we are going to discuss is reactivity with metals. Reactivity with metals. हे दोन्ही रिएक्शन आपण 11वीला बघितले, प्रिपरेशन ऑफ अल्केन मध्ये आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन मध्ये. ठीक आहे. सो रिएक्टिव्हिटी विथ मेटल्स मध्ये सगळ्यात पहिला लिहूया रिएक्शन विथ सोडियम मेटल. रिएक्शन विथ सोडियम मेटल. रिएक्शन विथ आता ह्या रिएक्शन विथ सोडियम मेटलला आपण कसलं सिंथेसिस म्हणतो? वर्च सिंथेसिस. कसलं सिंथेसिस म्हणतो? कसलं सिंथेसिस म्हणतो? वर्च सिंथेसिस. कसलं सिंथेसिस म्हणतो? वर्च सिंथेसिस. वर्च या सायंटिस्टने सांगितलं म्हणून वर्च सिंथेसिस. सो व्हॉट इज दिस रिएक्शन? रिएक्शन विथ सोडियम मेटल आहे. लक्ष द्या. दिस मेथड इज यूज्ड टू प्रिपेअर हायर अल्केन्स. टू प्रिपेअर फ्रॉम अल्किल हॅलाइड्स. फ्रॉम, इथं बघा मी रिएक्शन जी लिहिते बघा. आपण एक अल्किल हॅलाइड घेतला, ठीक आहे, आणि सोडियम मेटल घेतला, 2 टाइम्स बॅलन्सिंग साठी घेतो. परत एक अल्किल हॅलाइड घेतला आणि हे दोन्ही अल्किल हॅलाइड ऍक्च्युली सेम आहेत. दोन्ही अल्किल हॅलाइड काय आहेत? सेम आहेत. पर्पजली लिहिलंय असं की तुम्हाला कॉन्सेप्ट सोपं जावं म्हणून समजायला. ठीक आहे. 2 मोल ऑफ अल्किल हॅलाइड घेतले आणि 2 मोल्स ऑफ काय घेतले? सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट? इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट? ड्राय इथर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथर. तर काय होतंय हे बघा, हा एवढा पार्ट, इथला हॅलोजन, हा, आणि इथला हॅलोजन, असे 2 हॅलोजन रिमूव्ह होतात आणि हे 2 हॅलोजन सोडियम बरोबर कंबाईन होतात. मग ते 2NaX देणार. काय देणार? आणि हे ब्रेक झालं ना, हे जुडणार. काय होणार? जुडणार. मग आपल्याला R डॅश R डॅश प्लस काय मिळणार आहे? 2NaX. R डॅश R 2NaX. ह्याचं नाव काय सांगा? ह्याचं नाव आहे अल्केन. आणि ह्याचं नाव काय आहे? अल्किल हॅलाइड. काय आहे? अल्किल हॅलाइड. हे बघा, जर मी एक कार्बनचा अल्किल हॅलाइड घेतला, एक कार्बनचा, तर मला अल्केन किती कार्बनचा मिळणार आहे? 2. अल्केन किती कार्बनचा मिळणार आहे? इथं बघा, ह्याला मी असंही लिहू शकते, 2 टाइम्स R डॅश X, 2 टाइम्स काय घेतलं? Na. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये?
मग इथले 2 हॅलोजन आणि हे सोडियम कंबाईन होणार 2NX देणार आणि हे 2 R जॉईन होणार. कसं? R सिंगल बॉन्ड R प्लस काय येणार आहे तर 2NaX. परत हा कोण आहे? अल्केन. कोण आहे हा? कोण आहे हा? लक्षात येतं मी काय केलं? यस ऑर नो? सगळ्यात बेसिक एक्झाम्पल बघूया. हा मिथाइल ब्रोमाइड आहे CH3Br. त्याला 2Na बरोबर ट्रीट करायचं सोडियम मेटल. दोन्ही अल्किल हॅलाइड मोस्टली आपण सेम घेतो. का? 2 मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड जे घेतो ते दोन्ही अल्किल हॅलाइड्स काय असतात? सेम. का सेम असतात ते बघूया. सांगते मी तुम्हाला. हा, हिला कोणाबरोबर ट्रीट करायचं? ड्राय इथर. कोणाबरोबर ट्रीट करायचं? ड्राय इथर. सो इथं Br, इथं 2Na, इथं Br. हा एवढा पार्ट काय केला? रिमूव्ह. आणि ह्यानं काय केलं? जॉईन. म्हणजे इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड काय येणार आहे? CH3 प्लस काय येणार आहे? 2NaBr. ह्याचं नाव काय आहे सांगा? इथेन. काय आहे? काय आहे? कोणापासून मिळाला? 2 मोल ऑफ मिथाइल ब्रोमाइड. जेव्हा आपण 2 मोल्स ऑफ सोडियम मेटल बरोबर काय केलं? ट्रीट केलं तर आपल्याला काय मिळाला? हायर अल्केन दॅट इज इथेन. हा, मग मोस्टली बघा की कॉमन सेन्स आहे की जर तुम्ही ऑड नंबर ऑफ कार्बन घेतले काय इवन नंबर ऑफ कार्बन घेतले काय तुम्हाला जो अल्केन मिळणार आहे तो कायम इवन नंबर असणार आहे. काय असणार आहे कायम? काय असणार आहे कायम? इवन नंबर. ठीक आहे. ह्याला कोणाबरोबर ट्रीट केलं? ड्राय इथर. कोण आहे हा? इथाइल क्लोराइड आहे. कोण आहे? इथाइल क्लोराइड. हा एवढा पार्ट काय केला? रिमूव्ह. काय केला एवढा पार्ट? काय केला एवढा पार्ट? आणि त्यांना काय केलं? त्यांना काय केलं? जॉईन. मग इथं काय मिळणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 प्लस 2Na काय येणार आहे तर Cl. म्हणजे याचं नाव काय येणार आहे बाळांनो? N-ब्युटेन. काय येणार आहे? बरं, जेव्हा मी 2 मोल जेव्हा म्हणते म्हणजे हे पण 6.022 into 10⁻23 पार्टिकल आहेत आणि हे पण 6.022 into 10⁻23 पार्टिकल आहेत. पण दोन्ही सेमच आहेत. दोन्ही काय आहे? त्यामुळे सेल्फ कपलिंगच होत आहे. क्रॉस कपलिंग होत. तुम्ही म्हणाल व्हॉट इज क्रॉस कपलिंग ना? तेच सांगायचं मी तुम्हाला. क्रॉस कपलिंग काय असते. जर तुम्ही एक मोल ऑफ अल्किल हॅलाइड वेगळा घेतला आणि दुसरा मोल ऑफ अल्किल हॅलाइड काय घेतला? वेगळा, तर त्यामध्ये सेल्फ कपलिंग पण होत आहे, क्रॉस कपलिंग. कारण एक मोल म्हणजे किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात? 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स. जरी आपण असा एक लिहितोय पण हा एक मॉलिक्यूल नाही आहे, एक मोल आहे. काय आहे? एक मोल म्हणजे किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात? 6.022 into 10⁻23 पार्टिकल. समझ में आ रहा है? यस और नो जो मैं बोल रही हूँ? यस और नो? यस. सो इथं बघा काय मी तर काय घेते? एक इथाइल क्लोराइड घेते CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl प्लस 2 टाइम्स काय घेते? सोडियम मेटल प्लस Cl सिंगल बॉन्ड काय घेते? CH3. हा कोण आहे सांगा? मिथाइल क्लोराइड. हा इथाइल क्लोराइड आणि हा काय आहे? मिथाइल क्लोराइड. ह्याला कोणाबरोबर ट्रीट केलं? ड्राय इथर. कोणाबरोबर ट्रीट केलं? कोणाबरोबर ट्रीट केलं? कोणाबरोबर ट्रीट केलं? ड्राय इथर. कोणाबरोबर ट्रीट केलं? ड्राय इथर. सो हे बघा, हा एक मोल आहे म्हणजे 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स आहेत. हा पण एक मोल आहे म्हणजे हा पण 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स आहेत. तर हे काय करतील? सेल्फ कपल करतील. काय करतील? स्वतः बरोबर. जेव्हा स्वतः बरोबर कंबाईन होतील तर हे काय होणार आहे? दोघं जॉईन होणार ना स्वतः बरोबरच. स्वतः बरोबर कंबाईन होणार आहेत म्हणजे इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. समजलं का? सेल्फ कपलिंग म्हणतो आपण याला. काय म्हणतो आपण याला? ओपन झाला. का? तर हे 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स आहेत म्हणून. ठीक आहे. परत अजून एक सेल्फ कपलिंगचा म्हणजे हा मिथाइल क्लोराइडचा. म्हणजे हा काय होणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड काय येणार आहे? CH3. येते का? CH3 सिंगल बॉन्ड काय येणार आहे? CH3. क्रॉस कपलिंग. क्रॉस कपलिंगला काय होणार आहे? हा एक आणि हा एक पार्ट. हा एक पार्ट आणि हा एक पार्ट. मग इथं काय येणार आहे परत? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड. इथं काय येणार आहे? CH3 प्लस बाहेर काय पडणार आहे? 2NaCl. ह्याचं नाव काय आहे? ह्याचं नाव N-ब्युटेन. ह्याचं नाव इथेन.
आणि ह्याचं नाव प्रोपेन. काय मिळणार आहे? प्रोपेन. पण बाळांनो हा 30% मिळेल 100% मध्ये. 100% मिक्सचर मध्ये हा 30%, हा 30% आणि हा कदाचित 40%. हे काय परफेक्ट पर्सेंटेज नाहीयेत, पण मला तुम्हाला सांगायचंय की जे काय अल्केन्स मिळणार आहेत ते काय 100% मिळणार नाही. काय मिळणार नाही? तुम्हाला मिक्सचर मिळाला इथेन, मिथेन, प्रोपेनचं, त्याला अजून परत सेपरेट करायला पाहिजे. त्यांचं बॉइलिंग पॉईंट नियरली काय असतंय? सेम. सेपरेट करायला प्रॉब्लेम. मिक्सचर इझिली सेपरेट करू शकत नाही. म्हणून मोस्टली यूज ऑफ 2 डिफरंट अल्किल हॅलाइड्स अँड ऑब्टेनिंग अल्केन इज अवॉइडेड. असं नाही की तुम्हाला इथून ऑड नंबर ऑफ अल्केन मिळू शकत नाही. मिळू शकतो तुम्हाला. वर्ड सिंथेसिस ना तुम्हाला ऑड नंबर ऑफ अल्केन मिळू शकतं. पण आपण का घेत नाही? कारण आपल्याला जे काही अल्केन मिळणार आहे तो कमी प्रमाणात मिळणार आहे. मग कशाला मेथडनं करायचं? दुसरी मेथड कोणती तरी वापरायची ज्यामध्ये आपल्याला प्युअर 100% एकाच टाइप ऑफ अल्केन मिळू शकतो. Use of 2 different alkyl halides in word synthesis is avoided because we will get a mixture of 3 products in which 2 products are of self coupling and 1 product is of cross coupling, and their yield is also and it needs to be separated. So ह्याला पण पैसे, त्याला पण पैसे. आपल्याला मेथड कशी पाहिजे? इकॉनॉमिकल. कशी पाहिजे? हा. कोणताही ऑड नंबर ऑफ अल्केन पण तुम्ही वर्ड सिंथेसिस न बनवू शकताय, पण आपण बनवणं काय करतो? अवॉइड. कारण जेव्हा मला ऑड नंबर ऑफ अल्केन पाहिजे तर त्यावेळी मला 2 वेगवेगळे अल्किल हॅलाइड्स काय करावे लागणार आहेत? तर वापरावे लागणार आहेत. नाउ वन मोर इंटरेस्टिंग थिंग, एक असा अल्केन आहे की त्याला ह्या मेथडनं आयुष्यात कधी बनवू शकत नाही वर्ड सिंथेसिस न. सीईटी ला हा प्रश्न असतो, विच ऑफ द फॉलोइंग अल्केन कॅनॉट बी ऑब्टेन्ड बाय वर्ड सिंथेसिस, किंवा which of the following alkene cannot be obtained when alkyl halide is treated with sodium metal. कोण असेल? एखादा असा अल्केन आहे की तो ह्या मेथडनं आपण कधीच बनवू शकतो. मग तुम्ही सेल्फ कपलिंग करा किंवा क्रॉस कपलिंग करा. एक कार्बनचा अल्केन. कोण आहे एक कार्बनचा अल्केन? बनवू शकतो का मिथेन? कसं बनवणार मिथेन एक कार्बनचं ह्या मेथड मध्ये? कारण आपल्याला मिनिमम किती कार्बन लागणार आहे? एक अल्किल हॅलाइड. मिनिमम किती कार्बनचं अल्केन बनणार आहे? वर्ड सिंथेसिस मध्ये मिनिमम किती कार्बनचं अल्केन बनणार आहे? 2. सो आपण इथं काय लिहिणार आहे? ह्याची लिमिटेशन आहे. आपल्याला हे लिमिटेशन म्हणजे आपल्या सीईटीचा क्वेश्चन झाला. लिमिटेशन म्हणजे सीईटीचा क्वेश्चन झाला की विच ऑफ द फॉलोइंग अल्केन कॅनॉट बी ऑब्टेन्ड बाय ट्रीटिंग सोडियम मेटल विथ अल्किल हॅलाइड. म्हणजे वर्ड सिंथेसिस म्हणजे वर्ड सिंथेसिस मध्ये अल्किल हॅलाइड इज ट्रीटेड विथ सोडियम मेटल. So what is the limitation? Methane cannot be obtained. Methane cannot be obtained by this method. या मेथडनं आपण मिथेन कधीच ऑब्टेन करू शकत नाही. वन ऑफ द क्वेश्चन फॉर द सीईटी एक्झामिनेशन. 52 सेकंद मध्ये एक प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो. किती सेकंद मध्ये? क्वेश्चन जर माहित आहे, आन्सर जर माहित आहे, तर तुम्ही ते 30 सेकंद मध्ये करू शकताय. 10 सेकंद वाचायला किंवा 20 सेकंद वाचायला आणि 1 सेकंद मध्ये प्रश्न, 21व्या सेकंदला पण तुमचं उत्तर येऊ शकतं. असं जायचं की कसं पटकन जायचं? असं करायला पाहिजे. असं करायला पाहिजे. असं नाही केलं तर मग काय पेपर कम्प्लीट होत नाही. आणि सीईटी मध्ये सगळ्यात पहिला कोणाचं पेपर सॉल्व्ह करायचं? केमिस्ट्री. फिजिक्स पहिला सॉल्व्ह करायला जायचं. पहिला काय सॉल्व्ह करायचं? केमिस्ट्रीचे पटपट येते ते सॉल्व्ह करायचं आणि मग फिजिक्स कडे जायचं. हा, मगच पेपर सॉल्व्ह होणार. नाही तर फिजिक्सला घेऊन बसला की पेपर कधीच सॉल्व्ह होत नाही. 52 सेकंद मध्ये एक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. असे 100 क्वेश्चन्स आहेत. समजते? ठीक आहे. आता आपण रिएक्शन्स विथ ऍक्टिव्ह मेटल्स बघतोय ना. त्यामध्ये एक पार्ट काय बघितला? वर्ड सिंथेसिस. काय बघितला? दुसरा बघायचा आहे रिएक्शन विथ magnesium metal. Reaction with magnesium metal. Now reaction with magnesium metal म्हणजेच कोण सांगा? Grignard's reagent. Formation of Grignard's reagent. Again हे जे रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट, ह्याची थोडीशी इन्फॉर्मेशन आपण कुठे बघितलेली? 11वी मध्ये. कारण तुम्ही ग्रिग्नार्ड्स रिएजंटला प्रोटॉइक सॉल्व्हेंट बरोबर ट्रीट केलं तर अल्केन मिळते.
काय मिळतंय? काय मिळतंय? अल्केन. बरं, खूप सोपं आहे, काय वेगळं असं काय नाहीये. हे बघा, एक अल्किल हॅलाइड घ्यायचा, एक अल्किल हॅलाइड म्हणजे एक मोल ऑफ अल्किल हॅलाइड घ्यायचा. त्याला आपण कशाबरोबर ट्रीट करणार आहे? मॅग्नेशियम मेटल बरोबर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. अल्किल आणि हॅलाइडच्या मध्ये मॅग्नेशियम येऊन बसणार, कारण मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी किती असते? 2 असते. अल्किलची पण व्हॅलेन्सी 1 असते आणि हॅलोजनची पण व्हॅलेन्सी काय असते? 1. पण मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी 2. हा R-Mg-X ह्याला म्हणतो आपण अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. काय नावाचं? काय नावाचं? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. काय नावाचं? काय नावाचं? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. ओके. आता हा जो अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड आहे ह्यालाच आपण काय म्हणतो तर ग्रिग्नार्ड्स रिएजंट. कसला रिएजंट म्हणतो? कसला रिएजंट म्हणतो? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. कसला रिएजंट म्हणतो? कसला रिएजंट म्हणतो? ह्या अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड जो ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे हा हायली रिएक्टिव्ह रिएजंट आहे. आता ह्याची सुरुवात झाली, ह्याची भवानी झाली म्हणायचं. आपण यापुढे सगळ्या टॉपिक्स मध्ये अल्कोहोल्स मध्ये वापरणार, अल्डिहाइड कीटोन्स कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये यूज करणार, अमाइन्स मध्ये यूज करणार. It is a highly reactive reagent used for the preparation of alkane, aldehyde, ketones, carboxylic acid, primary alcohol, secondary alcohol, tertiary alcohol. Variety of products, organic compounds are obtained by using what? Grignard's reagent. Now this is very interesting to understand की हा एवढा रिएक्टिव्ह असण्याचे 2 रिझन आहेत की त्यामध्ये 2 कॅरेक्टर येतात. हा Mg-X बॉन्ड आहे ना? कसला बॉन्ड आहे? हा, तो Mg-X बॉन्ड हा आयोनिक कॅरेक्टर दाखवतो. कसला कॅरेक्टर दाखवतो? आयोनिक कॅरेक्टर म्हणजे माहितीये का? टोटल लॉस आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन मुळे फॉर्म झालेले बॉन्ड. आयोनिक कॅरेक्टर म्हणजे कसला कॅरेक्टर सांगा? जिथं टोटल लॉस आणि गेन होण्याचे चान्सेस आहेत. आणि हा अल्किल म्हणजे कार्बन आहे ना? कार्बन आणि मॅग्नेशियम कसला बॉन्ड फॉर्म करतात? कोव्हॅलेंट. कसला? पण पार्शियल कोव्हॅलेंट. कसला कोव्हॅलेंट? कारण हे बघा, ह्यावरती काय येतंय? निगेटिव्ह चार्ज आणि ह्यावरती काय येतंय? पॉझिटिव्ह. सो हा जो बॉन्ड आहे, सो हा काय दाखवतो? पोलार कोव्हॅलेंट कॅरेक्टर. कसला कॅरेक्टर? पोलार कोव्हॅलेंट काय दाखवतो तर? कॅरेक्टर. कसला कॅरेक्टर दाखवतो? पोलार. म्हणजे R-Mg पोलार कोव्हॅलेंट कॅरेक्टर दाखवतो. Mg-X आयोनिक कॅरेक्टर दाखवतो. आणि हा हायली रिएक्टिव्ह आहे त्यामुळे. आणि व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स काय करू शकतो तर फॉर्म करू शकतो. कोण? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. आता इथं बघा हा, जेव्हा तुम्ही मिथाइल हॅलाइड घेताय म्हणजे मिथाइल क्लोराइड घेताय, काय घेताय? काय घेताय? मिथाइल क्लोराइड. ह्या मिथाइल क्लोराइडला जर तुम्ही मॅग्नेशियम मेटल बरोबर ट्रीट केला, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? हा मॅग्नेशियम ह्या दोघांच्या मध्ये जाऊन बसणार. मग इथं काय फॉर्म होणार आहे? CH3MgCl. काय फॉर्म होणार आहे? CH3Mg काय होणार आहे तर Cl. ह्याचं नाव काय आहे? मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. काय नाव आहे ह्याचं? काय नाव आहे ह्याचं? मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. ठीक आहे. परत अजून एक एक्झाम्पल बघूया. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br प्लस मॅग्नेशियम मेटल कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. परत हा मॅग्नेशियम ह्या दोघांच्या मध्ये बसणार. दोघांच्या मध्ये बसणार. मग इथं काय फॉर्म होणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Mg सिंगल बॉन्ड Br. काय नाव असणार याचं? इथाइल मॅग्नेशियम काय आहे? ब्रोमाइड. इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. समजलं ग्रिग्नार्ड्स रिएजंट काय आहे? हायली रिएक्टिव्ह आहे. त्यातले बॉन्ड समजले कसे आहेत ते? हा. नाउ दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. आपण जेव्हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट बनवतो त्यावेळी ड्राय इथर वापरतो. काय वापरतो? ड्राय इथर म्हणजे डाय इथिल इथरचं नाव ड्राय इथर आहे. हा पोलार नॉन पोलार सॉल्व्हेंट आहे. कसला सॉल्व्हेंट आहे? म्हणजे स्लाइटली पोलार आहे. तर का असं वापरतो? कारण काय आहे? पोलार सॉल्व्हेंट जे प्रोटॉइक आहे, प्रोटॉइक म्हणजे जे H+ आयन देऊ, जे H+ आयन देऊ अशा सॉल्व्हेंट्स मध्ये ग्रिग्नार्ड्स रिएजंट अनस्टेबल असतो. काय असतो? अनस्टेबल. हायली आणि हायली अनस्टेबल असल्यामुळे तो डिकम्पोज होतो आणि काय फॉर्म करतो? अल्केन्स. काय फॉर्म करतो? ही रिएक्शन आपण 11वीला बघितलेली आहे. हे बघा, जर तुम्ही एखादा ग्रिग्नार्ड्स रिएजंट घेतला आणि त्याला वॉटर मध्ये ऍड केला, कशामध्ये ऍड केला? किंवा वॉटर
बॉन्ड घेतला तर हा ग्रिग्नार्ड्स रिजन हायली अनस्टेबल आहे. मी तुम्हाला म्हटलं पोलार कॅरेक्टर आर वरती काय असते मायनस, एमजी वरती काय असते प्लस, एच वरती काय असते प्लस, ओएच वरती काय असते मायनस. सबस्टिट्यूशन होते. एमजी एक्स जो प्लस आहे त्याला एच प्लस काय करतो तर रिप्लेस. काय करतो एच प्लस? काय करतो एच प्लस? रिप्लेस. सो इथं काय येणार आहे आर डॅश एच प्लस इथं काय येणार आहे एमजी एक्स आणि काय येणार आहे तर ओएच. मग हा कोण फॉर्म झाला आर डॅश एच म्हणजे कोण फॉर्म झाला अल्केन. हे बघा हा एमजी एक्स आहे ना हा असं लिहितात एमजी मध्ये लिहितात हा एक्स आणि हा ओएच आहे ना हा ओएच इथे येणार ना अल्किल ग्रुपच्या जागे. ह्याला लिहायची टॅक्ट आहे तशी. आलं का लक्षात? येस ऑर नो? ह्याचं एक्झाम्पल बघूया. आता आपण काय घेतलेला मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. सो मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड ला कशाबरोबर ट्रीट करूया वॉटर बरोबर ट्रीट करूया. ठीक आहे. मग काय होणार आहे हा मायनस आहे आणि हा काय तर प्लस आहे. कोण कोणाला रिप्लेस होतो प्लसला? कोण कोणाला रिप्लेस होतो प्लसला? प्लसला प्लस रिप्लेस झाला तर इथं काय येणार आहे CH3-H प्लस इथं काय येणार आहे MgBr आणि इथं काय येणार आहे OH. आलं लक्षात? येस ऑर नो? ठीक आहे. अजून एक अल्कोहोलिक अमोनिया किंवा अमोनिया जर आपण घेतला परत अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड आहे त्याला कशाबरोबर ट्रीट करायचं अमोनिया. कशाबरोबर ट्रीट करायचं? हा दिसताना असं दिसतो की अमोनिया. ऍक्च्युली अमोनिया कसा असतो बघा अमोनिया अल्कोहोलिक नाही फक्त अमोनिया सोल्युशन घ्यायचं. हा दिसताना कसा असतो बघा हा असतो H प्लस काय असतो H प्लस आणि NH2 काय असतं H प्लस आणि NH2 काय असतं हा मग प्रोटॉइक सॉल्व्हेंट आहे. मग MgX काय असतं प्लस आर काय असतं मायनस. हे प्लसला काय रिप्लेस होणार आहे प्लसला काय रिप्लेस होणार आहे मायनस म्हणायचं नाही. सबस्टिट्यूशनला प्लसला काय रिप्लेस होणार आहे प्लस, प्लसला काय रिप्लेस होणार आहे प्लस. म्हणजे इथं काय येणार आहे आर डॅश काय येणार आहे एच प्लस इथं काय येणार आहे MgX आणि काय येणार आहे NH2. म्हणजे हा कोण फॉर्म झाला अल्केन. हा कोण आहे मिथेन. कोण आहे हे समजलं? हे समजलं? ठीक आहे. अजून एक रिॲक्शन सांगते बघा परत. हा अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड आहे. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट केला अल्कोहोल. कशाबरोबर ट्रीट केला अल्कोहोल. परत अल्कोहोल हा मायनस असते आणि हा काय असते प्लस. हा पूर्ण ग्रुप मायनस असतो आणि हा प्लस असतो. हा मायनस आणि MgX काय असतो प्लस. मी तुम्हाला काय म्हटलं प्लसला काय रिप्लेस होणार आहे प्लसला काय रिप्लेस होणार आहे प्लसला काय रिप्लेस होणार आहे प्लस. सो इथं काय येणार आहे आर डॅश एच प्लस इथं काय येणार आहे MgX आणि इथं काय येणार आहे तर OH का OR येणार ना OR आहे ना इथं हा OR येणार आणि इथं काय फॉर्म होणार आहे अल्केन. समझ में आया? यस और नो? एनी डाउट इन दिस? ठीक है. क्या करना है यहां तक रखेंगे क्या टेस्ट का पोर्शन? ह्या पॉइंट पर्यंत ठेवूया का? हा हेडिंग टाका रिएक्टिविटी विथ मेटल्स.